भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी देवा. दत्तात्रय प्रभू उभे राहिल्यानंतर जी नाथबाबांनी मागणी केली होती ना, ती पहिलीच मागणी होती, देवा देशील ना तर भक्ती दे. भक्ती मागावी. नाथबाबांच्याही मंदिरात गेलात ना तुम्ही, भक्ती मागत असताना वरपंगपणाने भक्ती मागू नका. भक्तीच मागायची असेल ना तर शबरी माता सारखी भक्ती करा की शेवटच्या श्वासापर्यंत देवाची वाट पाहावी. पण देव आल्यानंतर त्याने फक्त उष्टी बोरं न खाता आपला प्राण जाताना त्याची मांडी सुद्धा आपल्याला भेटावी. अशी भक्ती मागावी. स्वार्थी भक्ती नको. आपली स्वार्थी भक्ती एकच चालू आहे, आईबीन पाणी टाकाली का तिने बी लोटाले आनंद तुरु 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 जावा. इथल्या उपगाडाण्यात बाया महादेवले गावे गावण्या बाया रातले गाडी लिसन कर जाव तर अक्षरशः महादेव आराय मारतो. ओ बाबा अव दरवाजा लाव रे उद्या इथली येऊ आहे नि याय बर कोल्हानी पडते तिसरे. रोज महादेव असा थर 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 करा ना घर ना ते करतच करतच पण मंदिर नातला बी कराय ना सोपी घटी का नाही ना महाराज. आई बहिणी लोटाली ना का ती बहीण चालली, आई बहिणी लोटाली ना का ती बहीण चालली. त्यान मग आको काही बाया आचाराचे कोणी साना वाटे देखस कोणी खिडकी वाटे देखस आणि जी जात नाही तिना घर गटाना चालण्यात इथले काय उद्योग चालण्यात. मग तुला अटकी जाईन घर मा तू बी नाही तू का मुराई राही. अरे महादेवाची भक्ती करताना सुद्धा नियम आहे महाराज. मी पुन्हा सांगेल चुकली या वर्म. महादेवाच्या मंदिरात जायचं असेल ना, पिंडीवर पाणी टाकताना जलाधारीवर पाणी टाकताना कोणत्याही दिशेला पाणी टाकायला चालत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकताना एक तर आपलं तोंड दक्षिण दिशेकडे पाहिजे, एक तर तोंड आपलं उत्तर दिशेकडे पाहिजे. शक्यतोवर आपलं तोंड उत्तर दिशेकडे आलं पाहिजे. आपण बऱ्याचदा असं होतं उचलला लोटा की टाकला त्याला काही अर्थ होत नाही. नाही तर आता तर असं झालंय त्याचा नाही तर तो बाबा काही बी सांग ना, आता बाया काही बी ऐक ना. विषय काय, जेव्हा आता सुरत होऊन कार्यक्रम करून येत होतो मी, जेव्हा ते वातावरण साखरीला पाहिलं ना 4 किलोमीटर बाईसनी जागा नाही दिली गाडीला जावाले. पण एक बी बाई माल मारवडन दिकनी नाही, सोनारीन दिसनी नाही. बट आपल्याच बाया कडावाल्या बेलावाल्या, कोणा अंगमा येणाऱ्या कोणी अंगमाईन काढणाऱ्या. देव करायचा असेल ना त्या धर्म मंडपात तिथं जाऊन जरी नाही केलं ना चालेल, फक्त ठाईच बसोनी करायची. कधीतरी या धर्म मंडपात या मठामध्ये गेलात ना, नाथ बाबांजवळ सुद्धा काही मागायचं असेल ना तर हात जोडून मागू नका. फक्त आपले दोघं हात मागे ठेवा आणि कमरेपासून वाका आणि तुमच्या अंतकरणातला इगो त्या मंदिरामध्ये टाका. नाथ बाबा न सांगता तुम्हाला जे पाहिजे ते देतील. ही पहिली भक्तीचं वरम आहे. काही लागत नाही हो भक्ती नव्हे सुडावरची पुढे काय. पण आपली भक्ती कशी आहे, फक्त वरवर मया. अहो भक्ती केली होती ना शबरी मातेने, जरी देवानं मातंग ऋषींनी सांगितलं होतं चिंता करू नको, मी एक दिवस येणार म्हणजे मी नाही तर तू देवाला तुझ्याजवळ पाठवेल. अहो एवढं प्रेम होतं मीराबाईचं, एवढं प्रेम होतं मीराबाईचं, तर देवानं मीरेसाठी रडावं. अहो मीरेला विष पाजण्यात आलं, मीरा हसत होती, हसताना सांगत होती लाज वाटे मला तुझा म्हणविता दास. आणि ती हसता हसता सांगत होती अरे तुझ्यावर प्रेम करून जर विष प्यायची वेळ येत असेल तर काय कामाची तुझी भक्ती. पण ज्या वेळेस ती हसताना विष पीत होती तर द्वारकेतला राणा रडत होता आणि रडताना गोपिका त्याचे शब्दान शब्द अश्रूंची किंमत टिपत होती. काय है तेरी अखियों में पानी, काय है तेरी अखियों में पानी, हो कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. हे कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी प्रेम दीवानी हो मेरा प्रेम दीवानी, दीवानी प्रेम दीवानी हो मेरा प्रेम दीवानी.
दीवानी मेरा प्रेम दीवानी अरे जगाचा मालक रडत होता आणि तो रडताना सांगत होता, हंस के तू पीले विष का प्याला, बाल न बाका होए संग है गोपाला, कोई ना होगी तन की हानि, कोई ना होगी तन की हानि, हो कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी। महाराज, अफाट जगाला खेळवणारा कृष्ण एका मीरेसाठी रडतो, काय प्रेम असेल महाराज ते। अरे शबरी भक्ती देते तर मीरा प्रेम देते। अरे जगाच्या बापाच्या झोडीत चिखल देत असताना सुद्धा जगाच्या बापाचं ज्ञान सांगत होतं, अवघाची संसार सुखाचा आणि आनंदे भरी लोके। या संत हृदय सम्राटाची नोंद घेत असताना जनाबाई सांगायची, ज्ञानाचा सागर सखा माझा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। अरे एक एक वर्म होत फक्त, तर भक्तीची चाट, प्रेमाची चाट, भक्तीची ज्ञानाची चाच उमटायला लागली। पण याच भूमीवर असा एक आवलिया संत जन्माला आला होता, ज्याच्याकडे ज्ञानही होतं, ज्याच्याकडे प्रेमही होतं, ज्याच्याकडे भक्ती होती, भक्ती नांदत होती, प्रेम नांदत होतं, अरे ज्ञान नांदत होतं। पण अहंकार आला तो तुकोबाराय सांगतात, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे जाती संपदाय वरी, संपदाय जाती संपदाय वरी, तुका म्हणे जाती संपदाय वरी, तुका म्हणे जाती संपदाय वरी, सांगाती कवडी नेली नाही, सांगाती कवडी नेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी नेली नाही। का म्हणे ज्याची संपदा केवढी आणि सांगाती कवडी। अरे कवडी भर सुद्धा अहंकारामुळे काही घेता गेलं नाही। अरे 33 कोटी देवतांच्या गादीवर बसणारा रावण लखन भयांना सांगत होता, संसारात ज्ञान, प्रेम, भक्ती सर्व असताना अहंकार आला तर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही। आणि संसारावरती तुळशीपत्र ठेवणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं होतं, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धागे। अरे आमच्याकडे कुत्र्यांना सुद्धा भीक भेटत नाही, अशी अवस्था असताना आम्हाला विमान घ्यायला आलं। फक्त आमच्या घरी एकच नांदत होतं, प्रेम नये सांगता, बोलता, दावता, अनुभव चित्ता चित्त जाणे। त्या प्रेमाची साखळी नाथबाबांनी 18 बगळ जातीतल्या साधू संतांचा अभ्यास घेऊन सांगितलं की आमच्याकडे जर समाधानतेची वृत्ती जी असेल ती फक्त न फक्त नाथबाबा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात। प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई,
तुम्ही तर आमनाकडे असा दगता जसं काय मी बसत घटना आपता वाटाली वाते दी का काय वाते दी का काय मी देवाली अस का पण आज दिले अरे ऐका ना अरे साधूकडचं प्रेम निस्वार्थी आपल्याकडचं प्रेम स्वार्थी आहे महाराज साधूच्या प्रेमात स्वार्थ नाहीये साधूचं प्रेम काय सांगतं या मठावर आल्यानंतर कोणी मुक्कामी राहिलं तर इथला मठाधिपती असं सांगेल का मला 5-7 हजार ना कपडा कर द्या बाबा तुम्ही कधी सांग महाराज मठापती किंवा कोणत्याही आश्रमावरच्या आश्रमावरती आपला शीन जातो आश्रमावरती आनंदाचा कंद प्रगट होतो महाराज कधीतरी घरातलं अतिशय मोठं दुःख वाटतं ना कधीतरी या आश्रमावरती या आणि फक्त देवाच्या मंदिरात नामचिंतन करा आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन हो ज्ञानोबरांची ओवी महाराज जेथे संसार चित्रपट उमटे मनाचे मनोरूप पटू फाटे मग सरोवर आटे मग कैसी प्रतिमा उमटे जेथे संसार चित्रपट उमटे मनाचे मनोरूप पटू फाटे मग सरोवर आटे मग कैसी प्रतिमा उमटे अरे संसारातलं चित्रीकरण आपल्याला दुसऱ्याचं बरं वाटतं आपलं चांगलं वाटत नाही आपली घरनी आटाई ना आपले दुःख नाही पण दुसरा निले आटाई राहिली त्यानं जास्त जपून लागस आपले बऱ्याचशा बाया पहा तुम्ही आता सामान वगैरे करतील ना कोण्या बिबड्या कोणा पापड्या कोणा कुल्लाया कोण्या बिबडी आपल्या घरना बिबडीचे तडापडी घ्या ना आपले तेच ना काही वाटत नाही पण दुसरं नाही कम उपडी राहण्यात नाही तेच नाही कस काय चांगल्या निघ राहिल्या सोपं नाही अरे जिकडे झाला तिकडे प्रेम स्वार्थी महाराज मी या नरढाण्या परिसरात गेलो होतो 1.5-2 महिन्यापूर्वी गेलो तेव्हा जेव्हा पावसाचं वातावरण होतं मालेज यादली भाऊसाहेब मी त्या गाव मक्कवय झालो तू पण तुमनाच वयना माणूस होता जशी गाडी लई तसा तुला म्हणे बाबा तुम्ही आमना गाव येलो होतात आमना घर येलो होतात तुमना पायना पुणे ते का दरवर्षी 2 एकर लिरानोत तुमना पायना पुणे डोबडा मसडा ट्रॅक्टर रोटाविटर जेसीबी बट उई घे बाबा तुमना पायना पुणे बट नेमून घे मी तेच ना गादीवर बटून म्हणा पोटऱ्यास पण पाय दाबू म्हणतो आपला पायना पुणे येस नाही इथलं चांगलं घे ना आपला पायना पुणे आपला करणार दूध ना बी उकडा पीठ राहणार नाही आपला पायना पुणे येस ना करणार बट डोबडा मसडा ट्रॅक्टर रोटाविटर जेसीबी म्हणा पाय दाबून त्या पायातले सांगू म्हणतो अरे आपला करणार दूध ना उकडा फिटू द्या रे या कधी लगून असं फिरावशात रे 20 गाव 30 गाव भिकारी म्हणल्या तुम्ही बी म्हणल्या महाराज मी असा विचार मा पुढे गो अण्णा म्हणा का बॅग मेन काही गैदास व्हायलो कीच ना करू का कीर्तन वगैरे झालं नशीब असं गांडू गाडीवर बटायला लागलो तर फटफटीवर फिरू अण्णा मी गाडी पंक्चर होईल आता तरी मुक्कामी राहा ना टाईम वाजू ना मी मुक्कामी राहलो मी ती ताईला सांगू म्हणतो ताई मला एक खाट पाड देतस का म्हणे काय बाबा तुम्हाला पायना पुणे आमना बटन नेमून घे बटा पोरेस ना लग्न घ्यात बटा उवा नांदाली घ्यात नात्रे घर मग खेळायला घ्यात बटन नेमून घे म्हणतो बहीण तू म्हणा पायना पुणे बटन नेमून घे पण मला एक खाट टाक दे ती बहीण म्हणे नाही म्हणे बाबा तुम्ही काही आवडा मत जपू नका या गलीमधले बेबाताई शिंदुताई बिकुताई या इराणात नान भाऊ मोठा बटा तुम्हाला गप्पा माराली ना ती बहीण त्या माणसे बोलवाल निंगी मी पट्या रांगत खाट टाकली मला उसशी विधी केली तक्क्या विधी केली मी ते खाटवर असा बटन गुईना बिलीन ग आता आपली तब्येत अशी आहे तर ती गुईनी बिली बी शोभे तरी असा गुईना बिलीन गत बटनू आणि बेबाताई शिंदुताई लताताई अशा बुरुबुरु 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 म्हण पाहिजे लाग्या नान बो मोठा बो सर्व असं म्हणा अंगे पांगे खाट ना अंगे पांगे असा बटायला लागणार मला असं वाटे या का मला शिपा टाकालू नव्हती बो म्हणे काय शेवट ना टाईम होई डायरेक्ट 1:30-2 वाजा लागून जो गप्पा रंगण्यात ती बहीण म्हणे बाबा तुम्हाला पायना पुणे असं ती बहीण म्हणे बाबा तुम्हाला पायना पुणे असं 1:30 वाजता ती बहीणला सांग म्हणतं ताई तुम्हाला गरज खरंच गैर प्रेम आहे म्हणतं अहो एवढा छातीवरला दव्या लाईट बंद कर द्या आणि तुम्हाला पायना पुणे मला सकाळी जागून का मला लवकर काढ द्यायच्या त्या बडा उपघ्यात म्हणे हे बाबाला झोप लागली चला 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 बुरुबुरु त्या बी निघ्या ती बहीण माले उसशी बी दिनी नाही तक्या बी दिना नाही आणि चादर बी दिनी नाही मी आको म्हणे बॅग उसे शिल्लेली नाही म्हणा एक उपर न काढ त्या डोबडास ना त्या कुतल्लास ना असा वास
त्या ढेपना पोता आणि त्या शेणना किरकोळ असा खाटमेनवर येत नाही नाकना सुत्राले त्यातल्या हात बिला घेत असा वास ये ते काना कोपरा मा दाबी दुबी उपरनं लिसन मी 1:30 वाजता झोपनो त्याचा घर मालक बी 1:30 वाजता झोपणार आणि सकाळी सकाळी ग्रामीण भाग मध्ये 4 वाजता लाईन जास 4:30 वाजता ती बहीण घरना माणूसले उठाडालो नाही बावड्यान बाप अडे बावड्यान बाप उठाडा ना मी तो आडी ना का तो सांग रा ना तू निघ आणि कुत्र्याचा दोष नाही भाऊसाहेब 8 या टाइम लागून बट सुमसामू जास 8 कोण बुकस ते दे कालून आई जागा आपली अहो मोलला आपला आई आपली बुकान जागा आहे अहो आपला जागावर अहो कोण बुकी राहना ते दे किसन इशारा दी गे तू आवर बुवा आमने बुक नाही बुवा ते आणि अशीच गत झाली ना जेव्हा मी त्या घरी 4-4:30 वाजले त्या म्हैस स्नान डोबडा स्नान त्या बच्चा स्नान असा वास मी ते उपरनं दाबी दुबी झोपी राहतो आणि 4:30 वाजता ती बहीण घरना मालकली उठाडालो नी बावड्यान बाप व बावड्यान बाप आता बाया 35 बावड्यान बाप संगीन बाप लतीन बाप सोन्यान बाप आणि ती बहीण ओ बावड्यान बाप आणि तो बावड्यान बाप म्हण मी तर 2 वाजता जपेल होता तो डायरेक्ट शेंदवा गाठली कपाशीन गाडी चढाय राहता आणि आई बहीण ना बहीण बावड्यान बाप व बावड्यान बाप आणि तो डायरेक्ट कन्नड गाठले बिल गेलो होता आणि आई बठ्ठ मला ऐकू ये मांडाय ना दादा बठ्ठ मला ऐकू ये मी तो काना कोपरा दाबू त्या मसाडास ना आणि त्या डोबडास ना वास मा आणि ती बहीण ना बहीण बावड्यान बाप तो आवाज मालबी भाऊसाहेब पण मी वकार काम देऊन मी बावड्यान बाप नाही मी तर असा पडेल होतो तडे काही जसं काही दानगाडवरले बोलणं इंजेक्शन दिलं राहत बा मला पट ऐकू ये पण मी वकारा नाही देऊ आणि ती बहीण ना गया ना आत उठी आणि तिने डायरेक्ट सांगता उठून देऊ काय आला पण नंदने आणि तो क्या बस काही चोर 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 नाही आई बादरीन आवाज दि राहिली म्हणे काय जाय का मग आवाज दि राहिली म्हणे काही नाही हाव कीर्तनकार आडा पडेल शेत लगून 2 मेथीन लाडू खाईल्या म्हणे तुम्ही आणि म्हणे ते उपरनं फेक म्हणतात ताई म्हणा पायनापुणे मेथीन लाडू सरी घ्या मन पायनापुणे काहीच राहिलं नाही अरे सर्व वैभव राहिल्यानंतर जर आपली वृत्ती नसेल ना तर नाथ बाबा सांगतात रांडेवीने जीवी शृंगार केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा पण भक्तीतला आनंद प्रपंचातला आनंद हा नाथ बाबा जो अनुभवाने सांगतात तो अभंगाच्या शेवटच्या